हरि हो. आज शनिवार 23 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. देवाकरता स्वतःला विसरावं. ऐकूया त्यांचे विचार. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावं, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद्या वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो, हे आपलं आपल्याला समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो, हेच खरं. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होतं. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विष भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच. परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावं. आता आपण तसं करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागवतो. ते खरं भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही असं मानूनच भजन करावं. आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजे विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावं, पण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. आणि हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग आहे. आणि मग त्याकरता नामस्मरणात राहणं हेच साधन. कोणी 12 आणि 12 24 वर्ष साधनात राहूनही काम झाले नाही असं म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकांचाच अर्थ नसतो की गुरुच काही नसतं, तर आपण ज्याला कारणीभूत असतो हे पक्क समजावं. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावं, म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि मग ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं, आणि ते मिळाल्यावर आणखीन काय मिळवायचं राहतं. मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही, आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही. परमात्म्याचं स्मरण, यातच विषयाचं विस्मरण. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.